नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप सिरसाट. आज तुमच्यासाठी एक लेक्चर घेऊन आलो आहे, जे आहे स्पेशल आपल्या IBPS एक्झामसाठी, ज्यामध्ये मी तुम्हाला करंट अफेअर्स या विषयावर माहिती देणार आहे. त्याचं वेटेज, त्याचे मार्क्स आपण हे सगळं जाणून घेणार आहोत आज. आणि त्यासाठी मी स्पेशल एक PPT डिझाईन केलेला आहे. त्यानुसार आपण माहिती घेऊया स्टेप बाय स्टेप. सर्वात सुरुवातीला बघतांनी एक्झामची तयारी कशा पद्धतीनं करायची आणि त्यातला जो महत्त्वाचा एक विषय आहे, जो मेन्सला विचारला जातो तो म्हणजे करंट अफेअर्स. याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. करंट अफेअर्स हा खूप डायनॅमिक विषय आहे. याला असं व्यवस्थित जर प्लॅन केलं आणि व्यवस्थितरित्या जर आपण प्रिपरेशन केलं तर याच्यात जास्तीत जास्त कसा स्कोअर मिळवला जाऊ शकतो याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. PPT द्वारे आपण आज समजून घेणार आहोत की कशा प्रकारचे वेटेज PO, IBPS PO आणि IBPS क्लर्क या दोन्ही एक्झामसाठी दिलेलं आहे. आणि सोबत सोबत आपण चर्चा करणार आहोत की ही जी एक्झाम आहे किंवा हा जो विषय आहे, ह्या कुठल्या कुठल्या एक्झामला आपल्याला पुढे यूज करता येईल याचा अभ्यास आणि व्यवस्थितरित्या प्रिपरेशन जर व्यवस्थित आपण केलं योग्य पद्धतीने प्लॅनिंगनी, तर जास्तीत जास्त स्कोअर हा कमीत कमी वेळेमध्ये कसा करता येईल यावर आपण आज जाणून घेणार आहोत. तर सुरू करूया आजचं आपण आपलं लेक्चर, जे मी घेऊन आलो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि लेक्चर स्टार्ट करतो लगेच. बघा, करंट अफेअर्स हा जो विषय आहे, हा कुठल्या कुठल्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे, मी या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वात प्रथम IBPSच्या ज्या एवढ्या एक्झाम आहेत, जसं की PO आणि क्लर्क आणि अजून दुसऱ्या कुठल्याही एक्झाम असेल ज्या IBPS कंडक्ट करतं, जेवढ्याही वेगवेगळ्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये हा करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेजचा काही पार्ट हा काही स्पेसिफिक मार्क्सला, जनरल नॉलेजचा काही स्पेसिफिक मार्क्सला विचारले जातात. ओके, तर यामध्ये IBPS ची PO आणि क्लर्क यावर आपण आज जास्त फोकस करणार आहोत. आणि बाकीच्या सोबत सोबत कुठल्या एक्झामला आपल्या याचा फायदा होतो, जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम असेल, MTS पासनं 10वीच्या बेसवर जी MTS एक्झाम घेतल्या जाते त्या 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 एक्झाम पासून तर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झाम पर्यंत आपल्याला कशा पद्धतीने याचा फायदा होईल की सोबत सोबत आपण तेही बघणार आहोत. परत MPSC लाही काही प्रमाणात करंट अफेअर्सचे प्रीला असो काही क्वेश्चन विचारले जातात. UPSC, रेल्वे आणि इतर एक्झामलाही या विषयाचा फायदा होतो. तर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर सर्वात प्रथम तयारी करत असताना आपण कशा पद्धतीने तयारी करायची की जेणेकरून आपल्याला सोबत सोबत दोन्ही एक्झामला, याच्या जेवढे एक्झाम आहेत तुम्ही तयारी करत असाल, कोणी IBPS ची तयारी करत असेल, कोणी स्टाफ सिलेक्शन, तर हे सोबत सोबत आपण बघणार आहोत की पॅरलली आपल्याला ह्या विषयाचा अभ्यास ह्या बाकीच्या एक्झाम्सला कसा फायदेशीर असेल हे आपण आज बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढची स्लाइड बघूया. IBPS PO आणि क्लर्क आपण हे जास्त आज फोकस करणार आहोत. IBPS PO मध्ये मेन्समध्ये हा विषय आहे. प्रीला याचं काही वेटेज यांनी दिलेलं नाही. प्रीचा सिलेबस जो आहे तो काही बऱ्याच जणांना तुमच्यापैकी माहिती असेल. त्यामध्ये प्रीला काही वेटेज यांनी करंट अफेअर्स किंवा जनरल नॉलेजला दिलेलं नाही, पण मेन्स PO आणि क्लर्कच्या ज्या मेन्स एक्झाम्स आहेत त्यामध्ये यांनी वेटेज दिलेलं आहे. तर ते वेटेज आपण स्टेप बाय स्टेप आता बघणार आहोत की प्रश्न जे आहेत ते कशा प्रकारचे विचारले जातात याच्यापासून आपण सुरुवात करूया. दोन प्रकारचे यांनी प्रश्न जास्तीत जास्त इथं विचारले जातात. दोन टाईपचे क्वेश्चन्स मी त्याला कॅटेगराईज केलं आहे दोन प्रकारमध्ये. तर याचा अभ्यास करताना कसं आपण प्रिपेअर करायचं, दोन प्रकारचे क्वेश्चन्स कसे कुठले कुठले आहेत आपण ते बघणार आहोत सुरुवातीला. स्टॅटिक आणि डायनॅमिक. स्टॅटिक क्वेश्चन्स आणि डायनॅमिक क्वेश्चन्स हे असे विचारले जातात. स्टॅटिक मध्ये तुमचा जो डेटा आहे, जो स्टॅटिक हा या शब्दातच आहे. स्टॅटिक इन द सेन्स की जेव्हाही तुम्ही कुठली एखादी फॅक्च्युअल डेटा घेता, जसं की एखाद्या देशाची कॅपिटल घेता किंवा करन्सी
विचारली जाते, कॅपिटल विचारल्या जातात, एखादं हेडक्वार्टर विचारलं जातं की IMFचं हेडक्वार्टर कुठं लोकेट केलं आहे. ह्या टाईपचे जे प्रश्न आहेत ते स्टॅटिक मध्ये येतात. ओके. आणि जे डायनॅमिक जे आहे तुमचं डायनॅमिक टाईपचे जे क्वेश्चन आहेत, डायनॅमिक मध्ये जसं की तुमचे प्रेसिडेंट्स दर 5 वर्षांनी, दर 3 वर्षांनी बदलतात, सॉरी दर 5 वर्षांनी बदलतात. आणि याच्यामध्ये तुमचे परत अवॉर्ड्स आले जे दरवर्षी नवीन नवीन लोकांना दिले जातात. वेगवेगळे अवॉर्ड्स आले जसं की तुमचं आता रिसेंटली याच्यामध्ये बुकर प्राइज वगैरे दिला गेला. नंतर केमिस्ट्रीचे जे अवॉर्ड्स आहेत, फिजिक्समध्ये नोबेल पीस प्राइज कोणाला दिला गेला, केमिस्ट्रीमध्ये कोणाला कोणाला दिला गेला. हे टाईपचे जे प्रश्न आहेत हे डायनॅमिक मध्ये येतात. ओके. तर डायनॅमिक चे जे क्वेश्चन्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे किंवा कसे प्रिपेअर करायचे आपण पुढील लेक्चर्स मध्ये बघू. त्यानंतर स्टॅटिक जीके आणि करंट अफेअर्स. ओके. स्टॅटिक जीके मध्ये तुमचा जो जनरल नॉलेजचा काही पार्ट आहे किंवा हिस्ट्रीचा काही पार्ट आहे तो याच्यामध्ये येतो स्टॅटिक जीके मध्ये. स्टॅटिक जीकेचा अभ्यास करताना नोट्स कशा काढायच्या वगैरे, काय ट्रिक्स वगैरे, शॉर्ट ट्रिक्स आपल्याला वापरता येईल एमपीएससीच्या मुलांसाठी असो किंवा बँकिंगसाठी असो, हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप. स्टॅटिक जीके मध्ये जसं आपलं हिस्टॉरिकल काही इव्हेंट्स आहेत किंवा आपल्या हिस्ट्रीमधले जे काही ठराविक क्वेश्चन्स आहेत, स्टाफ सिलेक्शनला जे रिपीट होत असतात प्रीला, आपण तेही बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. नंतर स्टॅटिक जीके नंतर करंट अफेअर्स, चालू घडामोडींवरतीही बरेचसे प्रश्न विचारले जातात. करंट अफेअर्सवर जसं की मी मगाशी सांगितलं की तुमचे अवॉर्ड्स असतील, अवॉर्ड सेरेमनी कुठे झालेत त्या सिटीचं नाव विचारलं जातं. या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते वेगवेगळे आपल्याला चालू घडामोडीमध्ये आपण वाचून पेपर रीड वगैरे करून हे कव्हर करू शकतो. नंतर डेली न्यूज, डायनॅमिक डेली न्यूज. तुम्ही न्यूजपेपर जे रीड करतात, न्यूजपेपर कुठला रीड करायला हवा ते मी पुढील स्लाइड मध्ये तुम्हाला सांगणार आहेच. की डेली कशा न्यूज आपल्या तुम्ही सकाळी काही न्यूज बघत असाल, टीव्हीवर बघत असाल किंवा वाचत असाल, याचाही आपल्याला डे टू डे स्टडी करताना फायदा होतो आणि निश्चितच येणाऱ्या मेन्स एक्झाम मध्ये याचा आपल्याला खूप सारा उपयोग करून मार्क्स मिळवता येतात. डेली न्यूज ज्या आहेत, पेपर रिडिंग असो, तुमच्या याला न्यूज येतात, टीव्हीवरच्या न्यूज असेल, तुम्ही एखादं चॅनल बघत असाल, ते चॅनलही तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही ठरवू शकता. त्याच्यानंतर डेली न्यूज झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक पॉईंट टाकलाय, शुअर मार्क्स विथ लेस एफर्ट्स. हे का टाकलंय? कारण तुम्हाला इथे काही जास्त एफर्ट्स घ्यायचे नाही, रीड करायचंय आणि लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवता हे तुमच्या माइंडमध्ये तुम्ही स्वतः ट्रिक्स बनवू शकतात. याबद्दलही आपण थोडेफार डिस्कस करणार आहोत की हे शुअर मार्क्स आहेत विथ लेस एफर्ट्स. ठीक आहे ना. तुमचा पीओला 40 मार्काचा जो मेन्सला वेटेज दिलेला आहे, किती 10 ते 15 मिनिटात मला वाटतं हार्डली तुम्ही जर व्यवस्थित रीड करून हे प्रश्न सोडवू शकता. तुमचं जेवढे कॉन्फिडंट आहेत, तुम्ही शुअर आहात, ते कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स देणारा हा विषय आहे. ठीक आहे. आता रिसेंटली काही वर्षांपूर्वीपासून IBPSने काही काही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत जनरल नॉलेज आणि जीके करंट अफेअर्स मध्ये. ते कुठले आहेत की सोशिओ इकॉनॉमिक अँड फायनान्शियल अवेअरनेस. जो मुलगा बँकेमध्ये जाईल ऑफिसर म्हणून, तर त्याला आजूबाजूला आपल्या गोष्टी, फायनान्शियल गोष्टी काय चालू आहे याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, म्हणून त्यांनी हा पार्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलाय. नंतर SBI पीओच्या मेन्सला त्यांनी मार्केटिंग ऍप्टिट्यूड सुद्धा काही एक्झाम्सला SBIने ठेवलेलं आहे. पीओच्या एक्झामला मार्केटिंग ऍप्टिट्यूड जे आहे हे सुद्धा आपण काही लेक्चर्स मध्ये घेणार आहोत. यातले काही क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरला विचारल्या गेलेले आहेत, त्यावर आपण चर्चा नक्कीच करणार आहोत. आणि कम्प्युटर नॉलेज हा पार्ट काही एक्झाम्सला विचारला जातो सोबतच जनरल अवेअरनेसच्या. हे आपण इथे डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप. पुढच्या लेक्चर्स मध्ये येणाऱ्या मी लेक्चर्स मध्ये तुम्हाला सांगेल की याची तयारी स्टेप सोबत कशी करायची, करंट अफेअर्स आणि जीके वाचताना, हे आपण इथे बघणार आहोत. ओके. ह्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता पुढील काही स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला सांगणार की कशा पद्धतीने आपल्याला वेटेज आणि बाकीच्या गोष्टी ज्या व्हॅरी होतात ते आपल्याला बघायचे. चला आगे बढ़ो, चलो आगे चलते हैं.
हां, तर वेटेज फॉर एक्झाम कसं असणार आहे, हे आज आता बघणार आहोत. आय-बी-पी-एस आय-बी-पी-एस पी-ओची जी मेन एक्झाम आहे 2021ला झालेली. अ, 21मध्ये जो पॅटर्न होता, तो पॅटर्न मी बघितलाय. त्या पॅटर्नमध्ये दिलंय त्यांनी, की नंबर ऑफ क्वेशन्स जे आहेत, ते 40 क्वेशन्स विचारले गेले आहेत मेन्सला. जी-के आणि करंट अफेअर्स आणि जी-के वरती. त्यामध्ये 40 प्रश्नांना 40 मार्क्स असा पी-ओचा पॅटर्न आहे. आणि क्लरिकलचा जो आहे 50 क्वेश्चन्स 50 मार्क्स. ओके. ह्या पद्धतीनं जो आहे मागच्या वर्षीचा चालू वर्षीचा पॅटर्न यावेळेस यामध्ये त्यांनी दिलेला आहे, की असा क्वेश्चन्स विचारलेले आहेत मेन्सला. तर अभ्यास करताना कुठले कुठले महत्वाचे जे आहेत, ज्यामध्ये समिट्स तुमच्या वेगवेगळ्या सार्कच्या, एशियन नेशन्सच्या, ब्रिक्सच्या, की रिसेंटली ती समिट कुठे झाली, 2018ची कुठे झाली, 19ची, अशा प्रकारचे रिसेंटचे 1-2 वर्षापूर्वीचे विचारले जातात समिट्समध्ये. तर हे याची तयारी करत असताना समिट, स्पोर्ट्स इव्हेंट्स वगैरे, याच्या सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक इथे मी महत्त्वाचं सांगू इच्छितो, की तुम्ही स्वतःच्या हँड रिटन नोट्स जर काढत असाल तर हे वेल अँड गुड. कारण तुम्ही सोबत वाचतही असतात आणि सोबत लिहितही असतात. ठीक आहे ना. हँड रिटन नोट्स हे खूप महत्त्वाचे आहे या विषयासाठी, करंट अफेअर्ससाठी. तर स्पोर्ट्स इव्हेंट्स महत्त्वाचे विचारले जातात एक्झामला आय-बी-पी-एसच्या, की जसं की तुमचे टेनिसशी रिलेटेड ऑस्ट्रेलियन ओपन, US ओपन, फ्रेंच ओपन, हे डिफरंट स्पोर्ट्स आहे. मी फक्त याच्यामध्ये शॉर्ट डेटा देतो आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये खूप वास्टनेस आहे, की नुसतं तुम्ही म्हणाल की फक्त सर ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच विचारले जाईल का, असं काही नाही. तो दरवेळेस स्पोर्ट्स वेगवेगळे कुठलेही विचारले जाऊ शकतात. की आता रिसेंटली ICC टेस्ट चॅम्पियनशिप झाली, ही कोणी जिंकली, की कुठं हेल्ड झाली होती, कुठल्या देशात झाली. ओके. ह्या अशा वेगवेगळे जे आहेत, वेगवेगळ्या स्पोर्ट्स रिलेटेड क्वेश्चन, हे स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये येतात. ओके. त्याच्यानंतर हेडक्वार्टर्स, मागील काही वर्षांच्या मेन्स एक्झाम जर तुम्ही दिले असतील काही विद्यार्थी मित्रांनी, की ज्यांचं थोड्या मार्काने गेलं आहे, तर ते हेडक्वार्टर्स हे खूप महत्वाचे मध्यंतरी क्लरिकल एक्झामला विचारले जायचे बऱ्याचदा. की जसं की युनिसेफचं कुठं आहे, IMFचं कुठं आहे, परत इंटरनॅशनल लेबर लॉचं कुठं आहे. ओके. या अशा डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स या हेडक्वार्टर्स मध्यंतरी रिपीट झालेले आहे बऱ्याच एक्झामला मेन्सच्या. हे तुम्हाला इथे सांगू इच्छितो, की खूप महत्वाचं आहे हेडक्वार्टर. नंतर तुमच्या कॅपिटल्स, तुमचे जे वर्ल्ड जॉग्राफीमध्ये जेवढे कंट्रीज आहेत आपल्याला दिलेले, त्याच्या कॅपिटल्स या महत्वाच्या बऱ्याचशा एक एक मार्काला विचारल्या जातात, की त्या आपल्याला सहजरित्या आपण एकदा एक 3-4 वेळेस लिहून वाचून काढले तर पाठ होऊन जातात. हे कॅपिटल्स खूप महत्वाचे आहेत. तसंच कॅपिटलच्या सोबत सोबत करन्सी, कुठल्याही देशाची कुठली करन्सी आहे. ओके. हा एक पार्ट खूप महत्वाचा आहे. एक एक मार्क्सला विचारला जातो करन्सी. मी पुढे तुम्हाला काही सॅम्पल क्वेश्चन दिले आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत की कुठल्या प्रकारची करन्सी कसे विचारले जातात, आणि कॅपिटल्स, हेडक्वार्टर्स हे कसे विचारले जातात. आणि लेटेस्ट न्यूजवर ज्या लेटेस्ट न्यूजमध्ये काय, रिसेंटली 1 इयरमध्ये जेवढ्या महत्वाच्या घडामोडी झाल्यात, इंडियामध्ये असो किंवा वर्ल्डमध्ये, या प्रकारचे क्वेश्चन्स हे मेन्समध्ये विचारले जातात. ते आपण कशा पद्धतीने तयारी करायची, पेपर कसा वाचायचा, मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. सर्वात महत्त्वाचं, मी इथे सांगू इच्छितो, की स्वतः प्रिपेअर करत असताना करंट अफेअर्सला हँड रिटन नोट्स खूप फायदेशीर असतात. मी इथं आवर्जून सांगू इच्छितो, की हँड रिटन नोट्सवर जास्त भर द्यावा. नाही सर मी फक्त वाचूनच काढतो, माझ्या लक्षात राहतं, माझी बुद्धी खूप तल्लख आहे. त्यापेक्षा कसं असतं, एखाद्या वेळेस आपल्याला लहानपणापासून आपल्याला सवय असतील, की लिहून बऱ्याच लोकांना लक्षात राहतं. तर त्यासाठी मी आवर्जून सांगू इच्छितो, ते तुमचा प्रश्न, शेवटी तुमचं डिसिजन आहे, की तुम्ही कशा पद्धतीने तयार करता. पण माझं सजेशन तुम्हाला इथे हेच राहील, की हँड रिटन नोट्स तुम्ही करंट अफेअर्सला जर काढल्यात तर खूपच नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. चला आता नेक्स्ट स्लाइड बघूया. पेपर्स कुठले वाचायचे ही याची तयारी करत असताना, हे प्रश्न मुलांना बऱ्याचदा पडतात, की सर मी कुठला
पेपर वाचू, मी बँकेची तयारी करतो, मी एमपीएससीची करतो, मी यूपीएससीची करतो, मी रेल्वेच्या एक्झाम देतोय सर. तर इथे मी थोडं कॅटेगरायझेशन दिलंय. जनरली यूपीएससीच्या एक्झामसाठी मुलांना द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे दोन पेपर प्रेफरन्स दिला जातो किंवा सजेस्ट केले जातात. जे लोक यूपीएससीची प्री मेन्सची तयारी करतात त्यांना हे दोन पेपर वाचण्यासाठी सांगितलं जातं बऱ्याचशा ठिकाणाहून. जे लोक मेन्सला पास झाले, इंटरव्ह्यूला वगैरे गेलेत, की बाबा हिंदू वाचा, इंडियन एक्सप्रेस वाचा. ओके, हे दोन्ही पेपर. इंडियन एक्सप्रेस हा जो आहे हा आपल्या बँकिंगसाठी खूप महत्वाचा आहे, कारण यांनी जे कंटेंट असतं याच्यामध्ये, कंटेंट हे खूप व्यवस्थितरित्या दिलेलं असतं. याच्यात थोडीशी लँग्वेज अवघड आहे समजायला, पण तुम्ही जसं जसं याच्यामध्ये याचं वाचन कराल तसं तसं तुम्हाला हे सोपं वाटायला लागतं. द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे दोन आहे. द हिंदू यूपीएससी साठी आहे आणि इंडियन एक्सप्रेस बँकिंग प्लस यूपीएससी दोन्हींना चालेल. आणि टाइम्स ऑफ इंडिया हा बँकिंग साठी बेस्ट सांगेल. मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की हा पेपर तुम्ही आवर्जून लावावा विद्यार्थी मित्रांनी. आपल्या आयबीपीएसच्या एक्झाम्स असो किंवा दुसऱ्या कुठल्या करंट अफेअर्ससाठी टाइम्स ऑफ इंडिया आणि जे तिन्ही पेपर आहेत, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, तिन्ही बेस्ट आहे. तुम्ही कुठल्याही यापैकी एक चूज करून तुम्ही लावू शकता. डेली न्यूज रीडिंग ही खूप मस्त आहे. ऍटलिस्ट 1 hour रीडिंग ही झालीच पाहिजे. कुठल्याही एक्झामसाठी तुम्ही तयारी करताल, मिनिमम मी 1 hour सांगतोय. मॅक्झिमम यूपीएससीचे मुलं 6-6, 8-8 तास पेपर वाचतात, नोट्स काढतात त्याच्यातून. कारण की पेपर रिडिंगमुळे तुमचं दोन गोष्टींचा खूप फायदा होतो. इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं करंट अफेअर्स तर त्या न्यूजही तुमच्या होऊन जातं त्यामध्ये, आणि तुमचा कॉम्प्रिहेन्शनचा जो पार्ट आहे, जो बऱ्याचशा वेळेस मेन्सला विचारला जातो, रायटिंग, एसे रायटिंग असो किंवा तुमचं दुसऱ्या कॉम्प्रिहेन्शनचे पॅरेग्राफ दिलेले असतात, त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले असतात, ते तुमचं यात रिडिंगमुळे तुमच्या खूप फायदा होतो पेपर रिडिंगचा. मी तुम्हाला इथं आवर्जून सांगू इच्छितो. नंतर इकॉनॉमिक टाइम्स हा आहे. हा बँकिंगसाठी खूप महत्वाचा पेपर आहे हाही. कारण याच्यामध्ये तुमच्या ज्या बँक फायनान्शियल रिलेटेड जेवढ्या न्यूज आहेत त्या इथे कव्हर होऊन जातात मॅक्झिमम. इकॉनॉमिक टाइम्स जो पेपर आहे हा स्पेशली आपल्या फायनान्शियल रिलेटेड ज्या न्यूज आहे याच्यावर जास्त फोकस असतो या पेपरचा. हा एक तुम्ही वाचायला काही हरकत नाही. नंतर वेगवेगळे मॅगझिन्स मंथली पब्लिश होतात, वेगवेगळ्या क्लासचे असतील किंवा कुठलेही मॅगझिन्स असतील मंथली, तेही वाचायला काही हरकत नाही आणि हे वाचल्या गेलेच पाहिजे. याच्यामध्ये कसं आहे, तुमची समरी दिलेली असते बऱ्याचदा. मंथली मॅगझिन्स असतील किंवा तुमचे वेगवेगळे जे ऑनलाईन वेबसाईट्स दिलेल्या आहेत, तुम्हाला बऱ्याच जणांना, मी इथे काही त्याचं प्रमोशन करू इच्छित नाही, तुम्हाला माहीतच असतील. त्याचं मॅगझिन्स वाचन केल्यामुळे एक समरी, आता तुम्ही ओव्हरऑल समजा महिन्याभरात टाइम्स ऑफ इंडिया वाचला, त्याच्यानंतर काही मॅगझिन्स असे असतात की त्याच्यामध्ये शॉर्ट न्यूज दिलेले असतात. जसं की म्हणता येईल आपल्याला रॅपिड फिलर, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये फास्ट शॉर्टमध्ये दिलेलं असतं की हा स्पोर्ट्स इव्हेंट्स इथे झाला, मागचा वर्ल्ड कप इथे झाला, होणारे फ्युचर्स फिफा वर्ल्ड कप इथे होणार आहे. ओके, ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या कधी कधी आपल्याला सहज चालता बोलता 2-3 मार्क्स देऊन चालल्या जातात. त्याच्यासाठी मॅगझिन रीड करणं पण गरजेचं आहे. आणि डेली न्यूज रीडिंग ही अतिशय महत्वाची आहे. त्याच्यावर फोकस करा. ऍटलिस्ट 1 hour मी सांगितलेलं आहे की 1 hour न्यूज रीडिंग तुमची झालेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला शॉर्ट नोट्स काढायला फायदा होईल. आणि चालू न्यूज वाचताना, म्हणजे न्यूज रीड करताना चालू रनिंग नोट्स जर काढल्या तर याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ न्यूज ज्या आहेत, व्हिडिओ न्यूज तुम्ही आता आजकाल खूप सारे ॲपही आहेत, चॅनल्स आहे, वेबसाईट्स आहे, व्हिडिओ न्यूज बघू शकता. ज्याच्यातून तुम्ही सपोज बोर झाला, सर आता मी खूप बोर झालो वाचून, तर तुम्ही व्हिडिओ न्यूज ऐका, म्हणजे बघा त्याला आणि ऐका. ठीक आहे ना, तुमचं दोन्ही गोष्टी होता, बघणे होते आणि लिसनिंग अँड वॉचिंग. त्याच्यामध्ये तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेटनी जर बघितलं तर लक्षात राहून जातं. ठीक आहे ना. एखाद्या वेळेस काय होतं, रीडिंगनी कंटाळा जर आला असेल तर व्हिडिओ न्यूज बघा. त्याच्यामध्ये बऱ्याचशा चॅनल्सला 100 फास्ट न्यूज असतात बघा, ते जास्त वेळ घेत नाहीत तुमचे. 7 to 8 मिनिट्स मध्ये तुमची दिवसभराची समरी देतात.
ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं पेपर न्यूज रीडिंग कशा पद्धतीने करायचं ह्या स्लाइडमध्ये आपल्याला बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असेलच. आता अ, पुढे आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या ज्या क्लुप्त्या किंवा काही ट्रिक्स असतात ते मी तुम्हाला काही सांगणारच आहे येणाऱ्या लेक्चर्समध्ये, ते बघणारच आहोत आपण. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूयात आपण की कसं पद्धतीने आपल्याला पुढं फॉरवर्ड होता येईल. सेल्फ असेसमेंट ही खूप गरजेची आहे. सेल्फ असेसमेंटमध्ये तुमचं प्लॅनिंग फॉर रिव्हिजन म्हणजे तुम्ही आठवड्याभरात काय वाचलं, तुम्ही आठवड्याभरात काय काय गोष्टी वाचल्या, लिहिल्या, शॉर्ट नोट्स लिहिल्या, ह्याचं प्रत्येक संडेला वीकली रिव्हिजन हे झालेलं पाहिजे. ओके, त्याचं तुम्ही स्वतः प्लॅनिंग करायचं, तुम्हाला कसं कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत आहात मेन्सचा, ह्या पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग फॉर रिव्हिजन हे तुम्ही स्वतः ठरवायचं की सर मी 2 तास जी ला देणार, 2 तास क्वांटला देणार, 2 तास ला देणार, हे तुम्ही तुमचं ठरवायचं, त्यानुसार प्लॅनिंग करायची. म्हणून हा एक मी पॉईंट टाकलाय की सेल्फ असेसमेंट तुमचं प्लॅनिंग तुम्ही स्वतः ठरवायचं की कशा पद्धतीने प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. ओके, आणि माझा सर्वात जास्त भर आहे शॉर्ट नोट्सवर. करंट अफेअर्सची तयारी करताना शॉर्ट नोट्स किंवा तुमच्या हँड रिटन नोट्स खूप महत्वाच्या आहेत. हा पॉइंट तुम्ही जरा सिरियसली घ्या, याला निश्चितच तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा होईल. आणि फायदा झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की नाही, संदीप सर म्हटले होते की शॉर्ट नोट्स काढायला पाहिजे, आणि याचा निश्चितच फायदा झाला की माझा स्कोर जो आहे करंट अफेअर्सचा वाढलेला आहे. हा, ठीक आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे डिस्कशन. करंट अफेअर्सचं तुम्ही जेवढं जास्त डिस्कस कराल, तुमचे ग्रुप असतील, मित्र असतील, तुमच्या ग्रुपमध्ये ग्रुप डिस्कशन करायचं यावर की मी ह्या आठवड्यात हे वाचलं, मग मित्रांना डिस्कस करायचं की तू काय वाचलं बाबा मला सांग, मी काय वाचलं मी तुला सांगतो. म्हणजे काय, तुमच्या शेअरिंगमुळे तुमचं नॉलेज जे आहे करंट अफेअर्सचं तो वाढणार थोडक्यात, आणि रिव्हिजनही होते. ठीक आहे, विकेंडला तुम्ही किंवा दर तिसऱ्या चौथ्या दिवशी हा प्रयोग करू शकता, खूप महत्वाचा आहे. डिस्कशन तुम्ही करू शकता. एव्हरी संडे रिव्हिजन हा एक पॉईंट मी इथे इन्क्लूड केलेला आहे की प्रत्येक रविवारी तुम्ही काय वाचलं त्याची रिव्हिजन ही झालीच पाहिजे. ठीक आहे ना. आठवड्याभरात तुम्ही काय वाचलं, सोमवारपासून आपण आठवडा पकडूयात, 6 दिवसामध्ये काय वाचलं मी ते संडेला रिवाइज करणार. हे कंपल्सरी तुम्ही म्हणजे तुमच्या स्टडीमध्ये अंमलात आणा, तर निश्चितच फायदा तुम्हाला होणार आहे. आणि पेपर रीडिंग कमीत कमी 1 तास करा. मी सुरुवातीला सांगितलं की कमीत कमी 1 तास पेपर रीड करा. कुठलेही पेपर वाचू नका की जसे की काही न्यूज असतात की इथे असं झालं, इथे दगडफेक झाली, असल्या न्यूज आपल्या काही कामाच्या नाही, ह्या वेस्टेज ऑफ टाइम आहे. ठीक आहे, आणि वेळेला महत्व द्या. मी तुम्हाला नेहमी सांगू इच्छितो की वेळेला महत्व द्या. टाइम इक्वल टू मनी. ठीक आहे ना. हे जी जुनी म्हण आहे, जुन्या लोकांनी सांगितलेली, ते इथे सर्वात महत्वाचे आहे की वेळ वेस्ट करू नका, जास्त टाइमपास करू नका. आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त एक्झाम क्रॅक करायच्या ह्या उद्देशाने तुम्ही प्लॅन केलं पाहिजे. भरपूर जागा निघत आहेत, तर कशा पद्धतीने पुढे जाता येईल याबद्दलही मी पुढे मार्गदर्शन तुम्हाला करतच राहील. तर 1 तास सर्वात महत्वाचा आहे. 1 तास रीडिंगसाठी, पेपर रीडिंगसाठी तुम्ही द्यायचं. ओके, चला आता पुढील स्लाइडमध्ये सॅम्पल क्वेश्चन्स आहेत बघा. हे मी काही कलेक्ट केले आहेत तुमच्यासाठी की सॅम्पल क्वेश्चन्स हे मेन्स RRB PO मेन्सला काही अशा पद्धतीने घेतलेले आहेत. मी काही कलेक्शन केलं आहे, हे POच्या प्रॅक्टिस सेटमधनं घेतलेले आहेत मी काही क्वेश्चन्स. की वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे इज ऑब्झर्व्ड ऑन. आता हा एक डेज डेज जे आहेत, हे डेज बऱ्याचदा विचारले जातात. हे एक स्लाइडमध्ये मी सांगायचं तुम्हाला राहिलो तरी ते एकदा सांगून देतो की डेज आहेत, जसं की 11th ऑफ जून आहे पॉप्युलेशन डे, तुमचा 5th ऑफ जून आहे इन्व्हायरमेंट डे. ठीक आहे, अजून तुमचा 12th ऑफ जानेवारी युथ डे म्हणून साजरा केला जातो, आपला स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. ठीक आहे, जे डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आहेत डेज रिलेटेड, मी याची तुम्हाला यादी देईल सॉफ्ट कॉपी, किंवा मी लेक्चर घेणारच आहे स्पेशल याच्यावर, त्यावेळेस मी तुम्हाला लिंक देणार त्याची की कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून हे पाठच करून टाकायचं. याला काही चॉईसेस नाही, डेज हे पाठच करावं लागतात तुम्हाला. ओके, किंवा तुम्ही लक्षात ठेवू म्हणजे
तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील तर तुम्ही स्वतःचे ट्रिक्स बनवून लक्षात ठेवू शकता. नंतर व्हॉट इज द दुसरा जो प्रश्न आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एनबीएफसी. एनबीएफसीचा फुल फॉर्म इथे विचारलेला आहे त्यांनी. तर हे इथे खालील 5 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. तर याचा फुल फॉर्म आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ज्या आहेत. याचा आन्सर 3 आहे इथे. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी एनबीएफसीज. ठीक आहे. असे जे फुल फॉर्म आहेत हे एक एक मार्काला इथे विचारले जातात. बऱ्याचदा एक्झाम मध्ये फुल फॉर्मला बऱ्याचदा 2 किंवा 3 मार्काला येतात. ठीक आहे. सुरुवातीला जेव्हा 2008 ला जेव्हा IBPS आलं तेव्हा पहिले 3-4 वर्ष तर त्यांनी एटीएमचा इतक्या वेळेस फुल फॉर्म विचारला क्लरिकलला. भरपूर वेळेस व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एटीएम. ठीक आहे ना. एटीएमचा फुल फॉर्म विचारला. नंतर जे बेसिक फुल फॉर्म आहेत ते आता सगळ्यांनाच काय 4थी-5वीतले मुलं सांगू शकतात. त्याच्यात काही, कारण हे ज्या टर्मिनॉलॉजी डे टू डे मध्ये आपल्याला आलेल्या आहेत एटीएम वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आता ह्याही आपल्याला पुढे लेक्चर्स मध्ये आपण बघणारच आहोत स्टेप बाय स्टेप. याच्यावरही एक एक मार्काला फुल फॉर्म हे विचारले जातात. याचे मी तुम्हाला येणाऱ्या लेक्चर्स मध्ये याची PDF वगैरे प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा की व्हेन वॉज द नाबार्ड इस्टॅब्लिश्ड. ठीक आहे ना. नाबार्ड, तर बघा नाबार्डचा पण एक आपल्याला इथे एक क्वेश्चन आपला तयार झाला की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ नाबार्ड. ठीक आहे ना. व्हॉट इज द फुल फॉर्म? नॅशनल बँक ऑफ ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. हे झाला नाबार्डचा आपला फुल फॉर्म. त्यांनी काय प्रश्न विचारलाय की व्हेन वॉज द नॅशनल बँक ऑफ ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट रूरल डेव्हलपमेंट इस्टॅब्लिश्ड, म्हणजे याची स्थापना कधी झाली थोडक्यात त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला मी ते सांगू इच्छितो मी कसं लक्षात ठेवलंय बघा. RRB ऍक्ट हा 1975 चा आहे. ठीक आहे. ऑप्शन मध्ये काय दिसतंय आपल्याला? 1975च्या आधीचे ऑप्शन आहेत बरेचसे. ठीक आहे. म्हणजे हे 3 ऑप्शन तर निश्चितच नाहीये, कारण ऍक्टच 1975 ला आला आणि त्याच्या आधीच कसं काय तुमची RRB इस्टॅब्लिश होईल. ठीक आहे. असं एक लॉजिक मी इथे लावलेलं आहे आणि याचा आन्सर आहे जुलै 1982. 1982 मध्ये नाबार्डची स्थापना ही केली होती गव्हर्नमेंटनी, की ज्या RRBs आहेत इंडियामध्ये यांच्यावर मॉनिटरिंगसाठी याची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे येऊ शकतात. ठीक आहे. पुढचा आहे ऍट विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज द हेड ऑफिस ऑफ RBI इज लोकेटेड. सर्वात सोपा प्रश्न, सगळ्यांना माहितीच असेल. RBIचं हेडक्वार्टर मुंबईला आहे. त्याच्यामुळे इथे ऑप्शन मध्ये एकही मुंबई नसल्यामुळे नन ऑफ दिस इज द करेक्ट आन्सर होईल या केसमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हेडक्वार्टर्स वगैरे, आता बघा RBIचं इथे विचारलेलं आहे तुम्हाला, युनिसेफचं विचारलेलं जाईल, IMFचं विचारलं जाईल, परत वर्ल्ड बँकेचं विचारलं जाईल. ज्या डिफरंट टाइप्स ऑफ फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहेत ज्या वर्क करतात फायनान्शियल सेक्टरमध्ये बँकिंग रिलेटेड, त्याचे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याची कशी तयारी करायची आपण ते स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत. नंतर तुमच्या करन्सीज येतात बघा. हा एक प्रश्न टाकलाय करन्सी. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करन्सी ऑफ टर्की. टर्कीची करन्सी इथे विचारलेली आहे. डॉलर, युरो, रियल आणि दिरहाम म्हणून विचारलेला आहे. तर यापैकी कुठली आहे? तर नन ऑफ दिस इथे तुमचा आन्सर असेल. ते ऑप्शनच इथे दिलेले नाहीये. टर्कीची आता मला आठवत नाहीये, पण नन ऑफ दिस याचा आन्सर आहे. ठीक आहे. कारण हेही तुम्हाला आहे, ह्याला मगअपच करावं लागणार आहे, करन्सी आणि कॅपिटल. ठीक आहे. याचं नन ऑफ दिस आन्सर आहे. तर अशा वेगवेगळे प्रकारचे प्रश्न मेन्सला विचारले जाऊ शकतात. तर याची आपण तयारी ही निश्चितच करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कशा प्रकारे तयारी करता येईल, शॉर्ट नोट्स असतील, मी माझ्या हँडरिटन नोट्स मी स्वतः बनवणार आहे, ते तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आणि तयारी करत असताना आपण स्वतः कसं याला अप्रोच होतो, तुमचा ॲटिट्यूड सब्जेक्ट बद्दल कसा आहे, हा एक खूप महत्त्वाचा आहे. मी नेहमी सांगतोय की तुम्हाला हँडरिटन नोट्स या खूप फायदेशीर राहील इन्स्टेड ऑफ रीडिंग ओनली. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपल्याला याची तयारी करायची आहे. आणि येणाऱ्या काळात ज्या एक्झाम्स आहेत, आता सध्या एक्झाम PO आणि मेन्सच्या, क्लर्क आणि POच्या तर मेन्स झालेल्या आहेत, पण येणाऱ्या काळात ज्या वेगवेगळ्या ESIC असेल, LIC असेल, ज्या पण वेगवेगळ्या एक्झाम असेल त्याला कुठले कुठले प्रश्न विचारले गेलेत आपण ते सगळं रिव्ह्यू आणि त्याचा
पुढे कसा आपल्याला फायदा होईल, कशी तयारी करावं लागेल, हे मी सगळं तुम्हाला इथे माझ्या YouTube चॅनलवर सांगणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की IBPS ची तयारी करत असताना प्री असेल, मेन्स असेल, याबद्दलही काही मी लेक्चर्स अपलोड करणारच आहे, की ज्यामध्ये तुम्हाला निश्चितच प्रीला असो, मेन्सला असो फायदा होणारच. तर आपण ते स्टेप बाय स्टेप इथे बघणार आहोत माझ्या YouTube चॅनलला. तर यापुढील जे लेक्चर आहे, मी माझ्या YouTube चॅनलला स्काय अकॅडमी म्हणून माझं YouTube चॅनल सुरू केलेलं आहे मी. स्काय अकॅडमीमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सचे लेक्चर्स हे मिळून जातील माझ्या लिंक अंडर. आणि याची तयारी करत असताना मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करेल. ऑफलाईन असेल, ऑनलाईन असेल, या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणारच आहोत. ठीक आहे. आता माझ्या मते पूर्ण स्लाइड संपलेल्या आहेत. आता तुम्हाला ऑल द बेस्ट येणाऱ्या एक्झामसाठी. तुम्ही एक्झामची तयारी करत असाल तर, आणि निश्चितच तुमच्या जेवढेही येणाऱ्या एक्झाम्स आहेत, त्यामध्ये तुम्ही निश्चिंत राहा. करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज हे मी तुम्हाला असं परफेक्ट करून टाकेल की तुमच्या आजूबाजूचे जे मित्र तयारी करतात त्यांनी विचारलं पाहिजे की बाबा तू कुठून वाचतो, काय वाचतो, काय कसं, या पद्धतीने आपण तयारी करणार आहोत. तर आजच्यासाठी एवढं. ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या एक्झामसाठी. थँक्यू. थँक्स अ लॉट.